जंतर वरील आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर घसरू लागली आहे आणि पंतप्रधानाच्या लोकप्रियतेच्या घसरणीमुळे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्वामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण गेल्या 10-12 वर्षापासून नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन भारतीय जनता पक्षाने अनेक निवडणुका जिंकलेल्या आहेत. म्हणून भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक यशामागे इतर गोष्टींसोबत नरेंद्र मोदींची लोकप्रियता हा अत्यंत कळीचा मुद्दा मानला जातो आणि भारतीय जनता पक्षाची संपूर्ण निवडणूक यंत्रणा किंवा प्रचार यंत्रणा पंतप्रधानाच्या प्रतिमेवर अवलंबून आहे. जर पंतप्रधानाची प्रतिमा ढासळली किंवा त्यांची लोकप्रियता कमी झाली तर त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसण्याची दाट शक्यता आहे. कारण 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधानाच्या प्रतिमेचा फारसा फायदा भाजपला न मिळाल्यामुळे भाजप 303 वरून थेट 240 पर्यंत आल्याचं उदाहरण आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाच्या दृष्टिकोनातून पंतप्रधानांची लोकप्रियता परत कशी प्राप्त करता येईल, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता तरुणांमध्ये झपाट्याने कमी झालेली आहे. कारण झेंझेंनी जे आंदोलन केलं, या आंदोलनामध्ये शिक्षणाबद्दल असतील, रोजगाराबद्दल असतील किंवा पेपरफुटीबद्दल जे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले, या प्रश्नामुळे विशेषतः भाजपच्या सरकारची तर बदनामी झालीच, त्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणावर आंदोलकांनी टीका केली आणि पंतप्रधानांच्या प्रतिमेवर झालेला जो हल्ला आहे ही भाजपच्या दृष्टिकोनातून दुखरी नस जी आहे ती दुखरी नस मानली जाते. कारण भाजपचा संपूर्ण डामडोल आहे किंवा भाजपची संपूर्ण मदार जी आहे ती पंतप्रधानाच्या व्यक्तिमत्वावर उभी आहे आणि जर त्यांच्या व्यक्तिमत्वाला तडा गेला किंवा त्यांच्या लोकप्रियतेमध्ये यापेक्षा जास्त वेगाने घसरण झाली तर 2029च्या ज्या लोकसभा निवडणुका आहेत, ह्या लोकसभा निवडणुका भारतीय जनता पक्षासाठी आव्हानात्मक बनण्याची शक्यता जी आहे ती शक्यता निर्माण झालेली दिसून येते.